हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना अख्खं वांगं बनवते. गावाकडं बनवतात तसं मसाल्याचं. सगळ्यात अगोदर इथं कांदा भाजून घ्यायचा. कांदा, लसूण, आलं, थोडीशी धने, हरभरा डाळ, खोबरं भाजून घ्यायचं. माझी आई बनवते असं वांगं, म्हणून मी पण कधीतरी बनवत असते असं. गावाकडं कसं जॉईंट फॅमिलीमध्ये रश्श्याच्या भाज्या जास्त करतात, तर माझी आई अशीच करायची आम्हाला. कारण की गावाकडं कसं 2 टाईम जेवावं लागतं, शेतामध्ये भाजी न्यावं लागते, त्याच्यामुळं रश्श्याच्या भाज्या बनवायची आमची आई. तर इथं हे बघा, इथं मी वांगे कट करून वांग्याच्या आतमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतले. आणि फोडणीला इथं मी हे आपलं कांदा लसूण मसाला, लाल तिखट, सब्जी मसाला, थोडीशी हळद वगैरे घातलेली. आणि ही ग्रेव्ही आपल्याला जे मसाला काढलेला आपण ना, ते थोडंसं तेल सुटेपर्यंत परतायचं. अशी झणझणीत होतीत मस्त. लिंबू ते असल्यावर खूप छान लागतं. बाजऱ्याच्या भाकरीसोबत ते तर लय भारी लागतातच रश्श्याची भाजी अशी. हे बघा, तरी बघा किती छान आलेली आहे. शेतामध्ये खूप छान लागतं अशा भाज्या बनवून खायला रश्श्याच्या. सोबत पत्तागोबी पण आहे.